नर्मदा मैयाच्या तटावरती पूजा आटोपून आम्ही दुपारी जंबेश्वर आश्रम येथे आलो. जंबेश्वर आश्रमामध्ये दुपारी रोटी आणि गेवड्याची भाजी आम्ही स्वतः हाताने बनवली आणि खाल्ली. खूपच रुचकर अशी चविष्ट भाजी झाली होती. ताजे घेवड्याचे शेंगा होत्या, त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की आम्ही बनवतो. तेथील बाबाजी म्हटले चालेल, मग आम्ही ते बनवली आणि दुपारी भोजन करून आता बसलेलो आहे. असा हा आश्रम आहे. घर आहे आणि ते गुरु जंबेश्वर भगवान यांचे फोटो लावले. मोठा आश्रम आहे. गाड्यांची पण अशी सोय केलेली असते. गाड्या असे सर्व दिलेल्या आहेत परिक्रमावासियांसाठी. आता भोजन करून विश्रांती घेत आहेत. परिक्रमावासी दुपारची विश्रांती घेत आहेत. आजच येथे मुक्काम आहे. थंडी खूप आहे, त्याच्यामुळे स्वेटर हे अंगातलं काढावं असं वाटत नाही. 3 दिवस झाले दिवसभर स्वेटर अंगात असतं. थंडीमुळं खोकला पण येत आहे. सर्व परिक्रमावासींना आज खूपच आनंद वाटत आहे. आज मैयाच्या नाभिस्थानावर आज आम्ही येऊन दर्शन घेतले. खूपच धन्यता वाटली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. हे नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे. हा मैयाचा किनारा, एवढं मोठं हे वृक्ष आहे. नर्मदा मैया अत्यंत सुंदर दृश्य दिसत आहे. मैयाच्या किनारी हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. अगदी पुरातन महादेव मंदिर आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पांडवांच्या काळातील महादेव आहे. पांडवांनी येथे वास्तव्य केलेलं आहे. असं हे सिद्धेश्वर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. चला असं पुरातन शिल्प या मंदिराला आपल्याला पाहायला मिळतं. या सुंदर मूर्ती अशा मंदिराला कोरलेल्या आहेत. गणपती, गणपती नमः शिवाय, नमः शिवाय. असे हे खांब आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. नंदिकेश्वर भगवान की जय. ओम नमः शिवाय.
नमः शिवाय. अत्यंत सुंदर कोरीव काम आहे बघा. किती सुंदर दगडावर कोरलेला घुमट. दगड पण किती काळ्या पाषाणाचा दगड आहे बघा. मंदिराच्या बाहेर हे दृश्य बघा. मूर्ती नर्मदे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. भोलेनाथ. चल पाणी तिकडून इकडं आले भिजला पाहिजे. चला ना मग.